समग्र शिक्षा अभियानातून देण्यात येणाऱ्या मोफत शालेय गणवेशाचा दर्जाबाबत दस्तूरखुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना शंका आली आहे. त्यामुळे सगळ्याच नाही पण सुरगाणा, निफाड, सिन्नर आणि चांदवड या 4 तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या गणवेशाच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश दिले. यातील 4 शाळांचे नमुना गणवेश प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेशाच्या खरेदी, पुरवठा आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी यांची थेट देखरेख राहणार आहे आणि यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येण्यासोबतच गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही असा शासनाचा उद्देश आहे. या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला सुरगाणा, निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यातील निवडक शाळांमध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत आकस्मिक प्रत्यक्ष पाहणी करून गणवेशाच्या कापडाचा दर्जा, शिवणकाम, रंगाची गुणवत्ता, शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्याचे निर्देश दिले. तपासणी दरम्यान निकृष्ट दर्जाचे कापड, शासनाच्या मानकांचे उल्लंघन किंवा इतर कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत ही तपासणी लवकरच पूर्ण करण्यात येणार असून त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश वेळेत उपलब्ध व्हावेत आणि शासनाच्या निधीचा पारदर्शक आणि योग्य वापर व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती शिक्षण अधिकारी प्राथमिक साईलता सामलेटी यांनी दिली आहे. नवीन मार्गदर्शक सूचनानुसार गणवेशासाठी वापरण्यात येणारे कापड शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार असणे बंधनकारक आहे. कापडामध्ये पॉलिस्टर आणि कॉटनचे प्रमाण किमान 70.30 किंवा 80.20 असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि टिकाऊ गणवेश उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.